महाराज वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काहिनीनी गायनाची ओढी आपुलिया छंदे मनाच्या आनंदी आवडीनी लाज भय शंका दुराविला मान नकळी साधन या परती गायनाची ओढी आपुलिया छंदे मनाच्या आनंदी आवडीनी तुका म्हणी आता आपुल्या सायासी आम्हा जगदिशी संभाळावी गायनाची ओढी आपुलिया छंदे मनाच्या आनंदी आवडीनी पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो पांडुरंगा करो प्रथम नमन हरे चरण संतासी दुसरे चरण संतासिया दुसरे चरण संतासिया त्यांच्या कृपादाने कथेचा त्यांच्या कृपादाने कथेचा चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका मस्तक हे पायावरी या वारेकरी संताची जेणे पंढरी सारखाची आपला धामणगाव केला वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयरा जोडीला जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला त्या श्री संत सद्गुरु मान पूजी चरणी साष्टांग मेघातीला विढाला विठाला 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 संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काहिनीनी गायनाची ओढी आपुलिया छंदी मनाच्या आनंदी आवडीनी प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता म्हणजे निरूपणाकरिता प्राप्त असणारा भंग महान भगवत भक्त जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध महत्वाचा भगवान श्री पांडुरंगाच्या समोर उभं राहून जगद्गुरु तुकोबाराय आपल्या अंतःकरणातल्या भावना देवाला सांगतात. हे देवा, वैष्णवाच्या संगतीमध्ये आम्हाला सुख वाटायला लागलं, याच्याशिवाय आम्ही दुसरं काही जाणत नाही. प्राप्त झालेलं सुख आम्ही एकटं भोगत नाही, इतरांना देऊ लागलो. गायनाची उडी आपुलिया छंदे, हे उड्या मारत असताना, गात असताना, नाचत असताना व्यवहाराच्या दृष्टीने लज्जा भीती आता काही राहिलं नाही. आणि हे सगळं मिळालं वैष्णवाच्या संगतीमध्ये, पण याचा सांभाळ मात्र तू करायचा आहे. तुका म्हणे आता आपुलिया सायासे आम्हा जगदीशी सांभाळावे. विठाला 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 पवित्र भूमी असणाऱ्या या हिवरडा या नगरीमध्ये दत्त संस्थांवर सुरू असणारा हा श्री गुरु दत्तात्रेयांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने सुरू असणारा उत्सव, आणि या उत्सवामध्ये परमभाग्याने प्राप्त झालेली ही कीर्तनाची सेवा, वारकरी संप्रदायामध्ये ज्या काही थोर परंपरा चालत आल्या आणि जे काही सत्पुरुष या वारकरी संप्रदायामध्ये होऊन गेले, असे एक महान तपस्वी सत्पुरुष वैकुंठवासी महान भगवत भक्त भगवान बाबांच्या कृपाशीर्वादाने सुरू असणारा हा उत्सव, वारकरी संप्रदायातील एक दिव्य अशा पद्धतीचं रत्न वैकुंठवासी प्रातस्मरणीय महान भगवत भक्त वामन भाऊ महाराज यांच्या कृपाशीर्वादाने असणारा हा उत्सव. आणि या दोनही महात्म्यांची कृपा या उत्सवाच्या पाठीमागं परमादरणीय श्रद्धेय महान भगवत भक्त प्रल्हाद महाराजांच्या आशीर्वादाने आणि आदरणीय पूज्यश्री बाजीराव महाराजांच्या उपस्थितीमध्ये, त्यांच्या नेतृत्वामध्ये समस्त ग्रामस्थ मंडळी आणि विशेष करून तरुण मंडळी या सर्वांच्या सहकार्याने सुरू असणारा हा सप्ताह आणि याच्यामध्ये प्राप्त झालेली ही कीर्तनाची सेवा. विठाला ते शब्द फार गोड आहे. या अभंगाचे शब्द असे आहेत: वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेणे. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज या अभंगातून देवाशी अंतःकरणातल्या भावना प्रगट करतायत. कारण या अभंगातला एक महत्वाचा विषय आहे, आणि कमी देवा काही नाही. तुकाराम महाराज सांगतात, देवा मी दुसरं याच्याशिवाय काही जाणत नाही, मला याच्याशिवाय दुसरं काही माहीत नाही, किंवा याच्याशिवाय मी दुसरं कशालाही किंमत देत नाही. ती फक्त महत्व देतो ती वैष्णवाच्या संगतीला देतो. तुकाराम महाराजांनी अंतःकरणातल्या भावना देवाच्या जवळ प्रगट केल्या. मी अनेक वेळेला एक वाक्य असं सांगत असतो, भगवंताशी बोलणं करून देणारा संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय. इथं देवाशी बोलणं केलं जातं.
देवरूप होणं वेगळं आणि देवाशी बोलणं वेगळं. वेदांताच्या भाषेत बोलायचं झालं तर देवरूप होणं ही ज्ञानाची भूमिका आहे आणि देवाशी बोलणं करून देणं हे ज्ञानाच्या पुढे असलेल्या भक्तीची भूमिका आहे. विठाला कधी कधी तुकाराम महाराजांच्या अभंगाचा अभ्यास करताना आश्चर्य वाटतं की तुकाराम महाराज या अभंगातून देवाशी बोलतायत. मी आणखीन एक वाक्य सांगतो आपल्याला. भक्तांना तुकाराम महाराजांसारख्या महात्म्याला जर काही बोलावं वाटलं तर ते देवाशी बोलायचे, याच्यात नवल नाही. भगवंताला काही बोलावं वाटलं तर भगवान तुकोबरायासारख्या महात्म्याबरोबरच बोलायचा, याच्यात नवल आहे. देवाला काही बोलावं वाटलं तर देव भक्ताबरोबर भक्त बोलायचे. जरा आणखीन पुढे बोलतो, भगवंतानी अशा काही गोष्टी आहेत की ज्या रुक्मिणीला सुद्धा सांगितल्या नाही परंतु भक्तांना सांगितल्या. तुम्ही भगवद्गीतेचा 9वा अध्याय काढा आणि भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायाची अगदी सुरुवात ऐका. भगवान अर्जुनाला सांगतात, अर्जुना इदम तु ते गुह्यतमं प्रवक्ष्यामि न सूयवे ज्ञानम विज्ञान सहितं यज्ञात्वा मोक्षेषु शुभात्. हे अर्जुना, मी तुला गुह्यतम अशा पद्धतीचं ज्ञान मी तुला सांगतो. मला कधी कधी आश्चर्य वाटतं की भगवंतांनी इथं संस्कृतमध्ये जरी शब्द असला तरी गुह्यतमम असा शब्द वापरायची काय गरज होती. गुह्य म्हटलं असतं तर कळलं असतं ना. हे गुह्यतम म्हणण्यामध्ये काय सांगायचं आहे. मी आपल्याला इंग्रजीत त्या 2 शब्दांचा आधार घेऊन बोलतो. गुह्य म्हणजे काय आणि गुह्यतम म्हणजे काय. गुह्य या शब्दाचा अर्थ सिक्रेट आणि गुह्यतम म्हणजे टॉप सिक्रेट, बाकी काही नाही. गुह्यतम काही गुह्य अशा गोष्टी असतात की ते कोणालाही सांगितल्या जात नाहीत, त्या केवळ भगवंतांनी भक्तांना सांगितल्या. गमतीचा भाग असा आहे, आपण बहुतांशी आपण सांगत असलेल्या ज्या सिक्रेट टॉप सिक्रेट आपल्या गोष्टी असतात, घरामध्ये आपण आल्यानंतर म्हणतो हे कोणाला सांगितलं नाही बरं का, तुला सांगतो, कुणाला सांगू नको असं म्हणेपर्यंत गावभर कळलेलं असतं. म्हणजे आपल्या गुह्यामध्ये काही गुह्य राहिलेलंच नसतं. याचं कारण असं आहे महाराज, आपण जे गुह्य बोलतो ते प्रपंचाच्या संबंधाने आहे आणि भगवंतांनी जे गुह्य सांगितलं ते परमार्थाच्या संबंधाने आहे. विठाला तुकाराम महाराज देवाशी बोलताय. अंतःकरणातल्या काही भावना तुकाराम महाराजांनी देवाच्या जवळ प्रगट केलेल्या आहेत. मी अनेक वेळेला एक विषय असं सांगत असतो की देवाशी बोलणं ही फार पुढली गोष्ट आहे. हो, अगोदर देवाचं अस्तित्व मान्य केलं पाहिजे, मग देवाशी बोलणं हे सिद्ध होत असतं. काही वेळेला अलीकडे एक वर्ग असा निघाला, देव नाही असं म्हणणारा वर्ग. आता तिथं देवाचं बोलणं कुठं लावून घेता, देवच नाही म्हणायला निघाला. आम्ही कॉलेजमध्ये असताना बार्शीमध्ये LLBला, आपण माहिती आहे आपल्याला सर, तर कॉलेजमध्ये आम्ही असताना लॉला आमच्याकडे एकाचं व्याख्यान ठेवलं. त्याच्या व्याख्यानाचा विषय होता जगात देव नाही. मग असलं काहीतरी ऐकायचं म्हटलं की गर्दी जास्त असते. ते कॉलेजमधली मुलं सगळी हॉलमध्ये गच्च भरलेली होती. तो व्याख्याता आला, स्टेजवर उभा राहिला, डायसवर उभा राहिला आणि 1 तासभर त्यांनी व्याख्यान केलं देव नाही या विषयावर. सगळे विद्यार्थी मान डोलावून ऐकत होते. व्याख्यान संपल्यानंतर आमचे काही तत्वज्ञानाचे विद्यार्थी त्या व्याख्यात्याकडे गेले आणि त्याला म्हणायला लागले, सर देव नाही या विषयावर तुम्ही 1 तासभर बोललात, अस्खलित मराठीमध्ये बोलला, अखंड बोलला, न थांबता बोलला, इतकं सगळं तुम्हाला जमतं कसं काय जमलं. त्या व्याख्यात्यांनी सांगितलं, माझं काही नाही हो, देवाची कृपा आहे, माझं काय त्याच्यामध्ये. संपलं. म्हणजे व्याख्यानाचा विषय देव नाही आणि पुन्हा म्हणतो हा देवाची कृपा आहे. म्हणजे देव शब्द उच्चार केला की देवाचं अस्तित्व मान्य करावं लागतं. विठाला किती विस्तारित पद्धतीने बोलतात. हे देवा आणि कमी काही नाही, मी दुसरं काही जाणत नाही. तुकाराम महाराजांनी अंतःकरणातल्या भावना देवाच्या जवळ प्रगट केल्या. कशा केल्या? तुकाराम महाराजांचा आणि देवाचा हा संवाद आहे. तुकाराम महाराजांचा देवाचा संवाद आहे. मी आपल्याला 3 भूमिका सांगतो. एक वाद नावाची भूमिका आहे, दुसरी विवाद नावाची भूमिका आहे आणि तिसरी संवाद नावाची भूमिका आहे. तत्वज्ञानाने असं सांगितलंय, वाद, विवाद आणि संवाद. छोट्या छोट्या व्याख्या सांगून पुढे जातो. वादे वादे जायते तत्वबोधाहा. जिथं तत्वज्ञानाची देवाणघेवाण असते त्याला वाद म्हटलं जातं. आता दुसरं सांगतो, विवाद कशाला म्हणायचं. 2 व्यक्ती एके ठिकाणी बसून एकाच विषयावर जर भिन्न भिन्न मतं मांडत असतील तर त्याला विवाद म्हणायचं. 2 व्यक्ती एके ठिकाणी बसून एका विषयावर भिन्न मतं मांडत असतील तर विवाद म्हणा. मी तुकाराम महाराजांच्या गाथ्यातलं एक प्रमाण देतो म्हणजे कळेल. तुकाराम महाराज जगातल्या प्रत्येक घराघरापर्यंत गेले आणि प्रत्येकाला म्हणायला लागले, देव घ्या कोणी,
देव घ्या कोणी, आईता आला घर पुसोनी. तुकाराम महाराजांनी देव घ्या म्हणावं आणि जगातल्या लोकांनी मात्र तुकाराम महाराजांना देव न लगे साठवणीचे रुंदले जागे म्हणावं. तुकाराम महाराजांनी देव घ्या म्हणावं आणि जगातल्या लोकांनी तुकाराम महाराजांना देव नको म्हणावं. यालाच म्हणा विवाद. विठ्ठल दुसरी भूमिका सांगितली संवाद. दोन व्यक्ती एके ठिकाणी बसून एकाच विषयावर जर सुचर्चा करत असतील तर त्याला संवाद म्हणा. आणि म्हणून तुकाराम महाराजांचा आणि देवाचा या अभंगामध्ये काय आहे? संवाद. तुकोबाराय बोलतात, कधी आमच्या अंतःकरणातल्या भावना देवाच्या जवळ वाद भूमिकेतून मांडू तर कधी संवाद भूमिकेतून मांडू. करू आवडीने वाद, करू आवडीने वाद, करू आवडीने वाद. तुमच्या सुखाचा संवाद, तुमच्या सुखाचा संवाद, तुमच्या सुखाचा संवाद, तुमच्या सुखाचा करू आवडीने वाद, तुमच्या सुखाचा संवाद, तुमच्या सुखाचा संवाद. एक वाद भूमिका आणि दुसरी संवाद भूमिका. तुकाराम महाराज अंतःकरणातल्या भावना देवाजवळ प्रगट करतात. याचा अर्थ तुकाराम महाराजांचा आणि देवाचा संवाद आहे. आता बारीक ऐका, देवाचं आणि तुकाराम महाराजांचं बोलणं घडत असेल तर त्याला संवाद म्हणावा लागेल. या अभंगाकडे जर बघितलं तर चारही चरणामध्ये तुकाराम महाराज काय बोलतायत हे चारही चरणामध्ये लिहिलंय, पण देव तुकाराम महाराजांना काय बोलतोय हे कुठेही लिहिलेलं नाही. हे कुठेही लिहिलेलं नाही. अगदी वैष्णवा संगतीपासून ते तुका म्हणे आता आपुल्या सायासेपर्यंत बघा तुकाराम महाराज एकटे बोलतायत, पण देव काहीतरी बोललाय असं लिहिलेलं नाही. मग जर देव काहीच बोलत नसेल तर देवाचा आणि तुकाराम महाराजांचा संवाद कसं काय? संवादामध्ये दोघांचं बोलणं पाहिजे. संवादामध्ये दोघांचं बोलणं पाहिजे. कसा काय संवाद होईल याचं उत्तर दोन पद्धतीने देतो. ऐका, याचं एक उत्तर आपल्याला वेदांतांनी असं दिलंय. शास्त्रामध्ये एक अनुमान नावाचं प्रमाण आहे. प्रत्यक्ष अनुमान, शब्द उपमान, अर्थापत्ती, अनुपलब्धी, पुष्कळ 6 प्रमाणांचा विचार केला. त्याच्यात एक अनुमान प्रमाण सांगितलं जातं. अनुमान प्रमाण म्हणजे काय? एका वस्तूच्या प्रत्यक्षतेवरनं दुसऱ्याचा अंदाज लावणं त्याला अनुमान प्रमाण म्हटलं जातं. याला उदाहरण असं दिलं, यत्र यत्र धूमः तत्र तत्र वह्निः. म्हणजे ज्या अर्थी धूर दिसतोय त्या अर्थी इथं अग्नी असला पाहिजे. जसं किंवा दुसरं उदाहरण देतो, टाळ वाजायला लागला, भजन सुरू झालं, ज्या अर्थी भजन सुरू झालं त्या अर्थी आता कीर्तनकार आलेले आहेत हे सांगायला काही ज्योतिषाची गरज आहे का? आपल्याला लगेच अंदाज लागतो. याला अनुमान प्रमाण म्हणा. त्यामुळे या अभंगाकडे अनुमान प्रमाणातून बघा. ज्या अर्थी तुकाराम महाराज देवाला बोलतात त्या अर्थी देवही तुकाराम महाराजांना काहीतरी बोलत असला पाहिजे. म्हणून तुकाराम महाराजांचा आणि देवाचा संवाद आहे असं म्हणा. समजा एवढं नाही कळालं, मी दुसरं उदाहरण देतो. ऐका, आणखीन एक बारीक उदाहरण सांगतो. काही नाही, एखादा मनुष्य फोनवर बोलतोय, आपण त्याच्याजवळ बसलेलो आहोत. हा फोनवर बोलतोय हे आपण ऐकलंय. हा फोनवर काय बोलतोय हे आपण ऐकलंय. पण मला आपल्याला असा प्रश्न विचारायचा आहे, हा माणूस ज्या माणसाला फोनवर बोलतोय तो माणूस बघितला का पलीकडलं? बरं, पलीकडून तो काय बोलतोय हे ऐकलंय का? नाही. पण तुम्ही अंदाज काय लावला? ज्या अर्थी हा इकडून फोनवर बोलतोय त्या अर्थी त्याला तिकडून कुणीतरी बोलत असलं पाहिजे. अंदाज लावला का नाही? आता अलीकडल्या काळात तिकडून कुणी न बोलता सुद्धा इकडून बोलणाऱ्याची संख्या जास्त आहे. कोणी फोन आलेला नसतंय, काही नाही, हॅलो हॅलो म्हणून कीर्तनातून उठून जातात. त्यांना उठून जायचं असतंय, फोन नाही आलेला. ती एक साधन झालं अलीकडल्या काळामध्ये. एकाला प्रमोशन मिळालं, बढती मिळाली, ऑफिसमध्ये बसला,
ऑफिसचा पहिलाच दिवस. तेवढ्या दरवाज्यात कुणीतरी आलं आणि विचारलं, सर आत येऊ का? याला वाटायला लागलं आपल्याला बढती मिळाली, पहिल्यांदाच आपला दिवस आहे, सर आत येऊ का म्हणून कुणीतरी विचारतंय. त्याच्याकडे बघून न बघितल्यासारखं केलं, उगीच टेबलवरचा फोन उचलला आणि कानाला लावला. आलेला नसताना 10 मिनिट बोलला. 10 मिनिटानंतर दरवाज्यातल्या माणसाला विचारलं, बोला तुमचं काय काम आहे? दरवाज्यातला मनुष्य म्हटलं, माझं काहीच काम नाही, तुमचा फोन बंद पडलाय, तो नीट करायला आलोय. माझं काही काम नाही, तुमचा फोन बंद पडलाय, तो नीट करायला आलोय. संवाद या शब्दाचा विचार करताना दोघांचं बोलणं पाहिजे. ज्या अर्थी इकडून फोनवर बोलतोय त्या अर्थी तिकडून कुणीतरी बोलत असलं पाहिजे. हा जसा अंदाज लावला जातो तसं या भंगाकडे ज्या अर्थी तुकाराम महाराज देवाला बोलतात त्या अर्थी देवही तुकाराम महाराजांना बोलत असले पाहिजे. आता प्रश्न असा आहे, काय बोलत असले पाहिजे? तुम्ही थोडं तुकोबारांच्या चरित्रात चला. तुकाराम महाराज पंढरपूरला आले, चंद्रभागेचं स्नान केलं, प्रदक्षिणा केली आणि राऊळामध्ये रांगेमध्ये देवाच्या दर्शनाकरता उभा राहिले. दर्शन चालू होते, देवाच्या जवळ गेले, देवाच्या चरणावर नतमस्तक झाले, पाया पडले आणि पुढे निघणार तेवढ्यात पांडुरंगाने तुकाराम महाराजांकडे पाहिलं आणि तुकोबारांनी सांगितलं, तुकोबार आहे तुम्ही जरा थांबा. तुकोबारांनी सांगितलं, देवा माझं दर्शन झाले, जाऊ दे पुढं. नाही नाही थांबा. तुकोबार आहे थांबले. 1 तासाभरानंतर तुकोबारांनी विचारलं, देवा जाऊ का आता तरी? नाही नाही थांबा. आणखीन 1 तासाने विचारलं, आता तरी जाऊ का? नाही नाही थांबा. आणखीन 1 तासाने विचारलं, देवा आता तरी जाऊ का? नाही थांबा. मी आपल्याला एक प्रश्न विचारतो, सगळीच ग्रामस्थ मंडळी आपण आहात, मला सांगा, तुकाराम महाराज पांडुरंगाच्या दर्शनाला गेल्यानंतर भगवान पांडुरंग परमात्मा तुकाराम महाराजांना काय म्हणतोय? थांबा. आपण पांडुरंगाच्या दर्शनाला गेल्यानंतर तिथले पोलीस काय म्हणतात आपल्यालाच माहित असू. आपण येताना आषाढी कार्तिकीला किंवा महिनावारीला येताना, अहो परवा मी कार्तिकीमध्ये ऐकलं 1 मिनिटामध्ये 45 लोकांचं दर्शन होतं. म्हणजे 1.25 सेकंद सुद्धा देवाच्या समोर उभा राहता येत नाही आपल्याला. मी त्याच्या पुढचं म्हणतो, दर्शन आपण घेतो असं नाही म्हणायचं, ते आज्यात घेतलं जातं. बरोबर आहे? ते काही आपल्याला घेण्याची सुद्धा इतकी ढकलाढकली चाललेली असते. आता ऐका, 3 तास झालं तुकोबर आहे, देवाच्या समोर आहे, जाऊ का म्हणतायत, देव पुन्हा पुन्हा थांबा म्हणतायत. थोडासा तुकोबारांना सात्विक संताप आला आणि तुकोबारांनी थोडंसं त्राग्याने विचारलं, देवा मी एवढा वेळ झाला विचारतोय तुला जाऊ का जाऊ का, तू थांबा थांबा म्हणतोय, काही बोलायचं असेल तर बोलतही नाहीये, तेव्हा तुला झालंय काय? आज बोलायचं असलं बोलावं, नाहीतर मला जाऊ द्यावं ना. देवाच्या लक्षात आलं हे थोडं गाडं बिघडलंय. देवाने तुकोबारांकडे पाहिलं, सांगितलं काही नाही, इथं आल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं? तुकोबारांनी सांगितलं, झाले समाधान, तुमचे देखील चरण झालं ना, म्हटले समाधान आहे. आता ऐका, देवाने तुकाराम महाराजांना सांगितलं, तुकोबार आहे मी मगापासून तुम्हाला थांबा म्हणतोय आणि फक्त तुमच्या चेहऱ्याकडे बघतोय, याचं कारण आहे. म्हटले का? देवाने सांगितलं, तुकोबार आहे मी फक्त तुमच्याकडे पाहतोय, याचं एकच कारण आहे की तुम्हाला इथं आल्यानंतर समाधान वाटतं, तसं तुम्हाला पाहिलं की मला समाधान वाटतं म्हणून थांबा म्हणतोय, बाकी काहीच नाही. म्हटलं तुम्हाला पाहिलं की मला समाधान वाटतं. मी कधी कधी युक्तिवादाने उत्तर असं देत असतो की तुकाराम महाराजांना पाहिल्यानंतर देवाला समाधान वाटत असेल तर तुकाराम महाराज किती समाधानात असतील याचा विचार करा. नाही हा युक्तिवाद पटला, मी दुसरा युक्तिवाद करतो. दुसरा युक्तिवाद माझा असा आहे, ज्ञानोबाराय तुकोबारायचे नाव घेणारी आम्ही महाराज मंडळी, आम्ही जी काही महाराज मंडळी आहोत, ज्ञानोबाराय तुकोबारायचं नाव घेणारी, आणि अगदीच खरं बोलायचं झालं तर ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नावावर सध्या तरी महाराष्ट्रात आमचं बरं चाललंय. म्हणजे खरं सांगायला गेलं काही नाही, बरं चाललंय. लोक जे आम्हाला मानतात किंवा बोलवितात ही केवळ ज्ञानोबाराय तुकोबारांची कृपा आहे. महाराज ज्ञानेश्वरी गाथा आमच्या हातात आहे म्हणून लोक बोलवितात, एरवी आम्हाला कोणी सुद्धा बोलवलं नसतं. म्हणून आज जो मान आहे तो सगळा ज्ञानोबाराय तुकोबारांच्यामुळे आहे. तुकोबारायचं नाव घेणारे आम्ही महाराज मंडळी एखाद्या गावात गेलो की गावातली सगळी लोक आमच्या जवळ येत असतात आणि आम्हाला म्हणतात, महाराज तुम्हाला पाहिलं की समाधान वाटतं. मग माझा एकच युक्तिवाद आहे, तुकाराम महाराजांचं नाव घेणाऱ्या आम्हा सामान्य महाराजांना पाहिलं की तुम्हाला समाधान वाटतं, 350 वर्षापूर्वी प्रत्यक्ष तुकोबारांना पाहणाऱ्याला काय वाटत असेल? त्यावरची काय प्रसन्नता आहे, आनंद आहे, समाधानी चेहरा आहे. आणि देवाने तुकाराम महाराजांना म्हणावं, तुम्हाला पाहिलं की समाधान वाटतंय, थांबा. तुकोबारांनी ही स्तुतीची शब्द देवाच्या मुखातले ऐकले, पण अशा सामान्य स्तुतीला हुरळून जाणारी तुकोबाराय नव्हते. तुकोबारांनी सांगितलं, देवा ती तसली स्तुती माझी करू नको, तुझं काय काम आहे ते बोल, हे असलं स्तुती करत बसू नको. तुम्हाला पाहिलं की समाधान वाटतं, बरं वाटतं, हे असलं काही नाही म्हटले, माझी स्तुती करत बसू नको. आणि तू केलेल्या स्तुतीने बिघडून जाणारा मी काही कीर्तनकार आहे का असं त्यांनी सांगितलं. असं नाही म्हटले, नाहीतर एरवी आम्ही त्यांनीच बिघडून चाललो. असल्या सामान्य स्तुतीला मी भुलत नाही देवा, ते नको सांगू म्हटले, मला फक्त तुझं काय काम आहे ते सांग. देवाच्या लक्षात आलं.
हे आणखीन बिघडली गाडी. देवाने सांगितलं तुकोबाराय मला एक प्रश्न विचारायचा आहे. काय प्रश्न आहे आता ऐका. देवाने सांगितलं तुकोबाराय काही नाही, तुमच्या चेहऱ्यावर एवढा आनंद आहे, एवढी प्रसन्नता आहे, एवढं समाधान आहे, एवढं सुख आहे. या प्रसन्नतेचं, सुखाचं, समाधानाचं, आनंदाचं कारण तरी नेमकं काय आहे? कोणामुळे एवढं सुख, कोणामुळे एवढं समाधान, कोणामुळे एवढा आनंद, कोणामुळे एवढी प्रसन्नता, कोणामुळे एवढं सुख तुमच्या जीवनात आलं, कोणामुळे? तुकाराम महाराजांनी देवाकडे पाहिलं, देवाला विचारलं, देवा आमच्या जीवनात एवढं सुख कोणामुळे आलं? हा तुझा प्रश्न आहे? म्हटले हो. तेव्हा मला सांग, या प्रश्नाचं उत्तर तुला खरं सांगू का खोटं सांगू? किती गंमत आहे बघा. आता तुकोबारायांनी विचारलं, देवा तुला या प्रश्नाचं उत्तर, आमच्या जीवनामध्ये एवढं सुख कोणामुळे, या प्रश्नाचं उत्तर खरं सांगू का खोटं सांगू? देवाने सांगितलं, तुकोबाराय खोटं सांगणारी वारीला भरपूर येतात, तुम्ही तरी खरं सांगा. काही खोटं सांगणाऱ्याची गर्दी कमी आहे का माझ्याकडे? खरं सांगा. मला कधी कधी हे चरित्र वाचताना आश्चर्य वाटतं. तुकाराम महाराजांनी देवाला असा प्रश्न का करावा? देवाचा प्रश्न काय होता? तुमच्या जीवनात सुख कोणामुळे? तुकाराम महाराजांनी लगेच म्हणा बना वैष्णवा संगती, तसं म्हणत नाही. तुकाराम महाराज मध्ये एक प्रश्न विचारतात, देवा तुला खरं सांगू का खोटं सांगू? थोडं मानसशास्त्राच्या दृष्टीने उत्तर देतो. काय झालं, एवढी गर्दी होती, भरपूर समाज जमलेला होता, आणि एवढ्या सगळ्या गर्दीमध्ये देवानी तुकाराम महाराजांना विचारलं होतं, तुकोबाराय तुमच्या जीवनात एवढं सुख कोणामुळे? याच्यात देवाला असं वाटत होतं तुकाराम महाराज आपलंच नाव घेणार, असं देवाला वाटत होतं. कारण त्याचा एक भाव सांगतो. लोकांची अशी गंमत आहे, जे समोर असेल ना त्याला आपलं म्हणायचं. नाहीतर आपल्याकडे एक म्हण आहे, देखल्या देवा. लोकांची सवय आहे, समोर असलं की त्याला आपण म्हणून जातो. नाही कळालं, मी दुसरं उदाहरण देतो. लोक आम्हाला घरी घेऊन जातात, आणि लोक अशी गमतीची असतात महाराज, कीर्तन झाल्यानंतर आग्रह करतात, घरी चला घरी चला घरी चला घरी चला. बरं ते घरी गेल्यानंतर गप बसत नाही, 2-3 मजले फिरवतात. पण आता फिरावं लागतं, चहा प्यायचा असतो, नाही कसं म्हणता येतं. ते सगळं फिरून झाल्यानंतर लोक आम्हाला विचारतात, कसं वाटलं घर? आता तुमचं घर वाईट म्हणायला आम्हाला काय पडलंय महाराज? आम्ही अशी गमतीची असतो, आम्ही म्हणतो अरे बाबा काय घर आहे. असं घरच बघितलं नाही, सगळ्याच्याच घराला म्हणतो, तुमच्या म्हणतो ही आमची सरसकट ठरलेली वाक्य आहे. तुकाराम महाराज म्हणजे आपण एखाद्याच्या घरी जातो, घरी गेल्यानंतर मग आम्हाला लोक विचारतात कसं वाटलं? आम्ही म्हणतो वा वा छान आहे. त्याच्यामध्ये आम्ही म्हणतो अरे वा काय चांगलं घर बांधलंय, किती तुमचं चांगलं घर आहे. तो जो घराचा मालक असतो तो आम्हाला म्हणतो महाराज हे सगळं तुमचंच आहे. हे तेवढ्या पुरतं बरं, खरं काहीच नसतंय, हे फक्त आम्हाला कळालं पाहिजे. तुकाराम महाराजांनी एवढ्या सगळ्या गर्दीमध्ये देवाने तुकाराम महाराजांना विचारलं होतं तुमच्या जीवनात सुख कोणामुळे? देवाला असं वाटत होतं तुकाराम महाराज आपलं नाव घेणार. हा झालेला देवाचा गैरसमज दूर करण्याकरता तुकाराम महाराज विचारतात, देवा तुला खरं सांगू का? खरं सांगा. मग ऐका तुकोबाराय काय बोलले. तुकोबाराय बोलले, देवा आमच्या जीवनात जे सुख झालं ते कोणामुळे? याचं खरं उत्तर अभंगाचं पहिलं. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, वैष्णवा संगती सुख वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, 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 आणि कमी देवा आणि कमी देवा आणि कमी देवा काहीने गायनाचे उडे आपोजी जानले, गायनाचे उडे आपोजी जानले, आणि कमी देवा आणि कमी देवा आणि कमी देवा काहीने गायनाचे वैष्णवा संगती सुख वाटे
आणि कमी देवा काही रे आणि कमी देवा काही रे वैष्णवा संगती सुख आणि कमी देवा काही रे आणि कमी देवा काही रे कमी देवा देवाला सांगितलं देवा वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेनी. अभंगाच्या पहिल्या चरणातला पहिला शब्द आहे वैष्णवा. आम्हाला जे सुख वाटलं ते कोणाच्या संगतीत? वैष्णवाच्या संगतीमध्ये वाटलं. हा वैष्णव म्हणजे तरी नेमकं कोणता आहे? नामदेव यांचे शब्द थोडेसे स्पष्ट आणि कडक आहेत. नामदेव बोलायला लागले एखादा कीर्तन करायला लागला म्हणजे तो वैष्णव होत नाही. कीर्तन करीशी तरी कथे करीची होशी परिवैष्णव न होशी अरे जना. गायन करीशी तरी गुणीजनाची होशी परिवैष्णव न होसे अरे जना. यज्ञ करीशी तरी याज्ञिकची होशी परिवैष्णव न होसे अरे जना. पुराण सांगसी तरी पुराणिकची होशी परिवैष्णव न होसे अरे जना. मग नामा म्हणे नाम केशवाचे घेशी तरीच वैष्णव होसे अरे जना. थोडक्यात भगवत नामाने जो युक्त आहे त्यालाच म्हणा वैष्णव. विठ्ठल दुसरा विचार अगदी सगळ्यांच्या ऐकण्यातला साधा सोपा आहे. वैष्णव तो जया अवधी देवावरी माया. ज्याची भगवंतावर माया नाम प्रेम आहे त्याला वैष्णव म्हणा. तुकोबाराय सांगतात अशा वैष्णवाच्या संगतीमध्ये मला कधी कधी प्रश्न पडतो वैष्णवाची संगती असं का म्हटलं असेल. मी 2-3 कारण सांगतो बारीक ऐका. ज्ञानोबारायांनी मुक्ती मिळवण्याकरिता देवाच्या दारामध्ये क्षणभर उभा राहावं लागेल ही हरिपाठातली पहिल्या चरणातली भाषा आहे. देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीच्या. आता नीट ऐका. मुक्ती मिळवण्याकरता देवाकडे एका क्षणाची गरज आहे पण तीच मुक्ती मिळवण्याकरता संतांकडे एका क्षणाची गरज नाही. अर्धा क्षण घडता संतांची संगती तेने होय शांती महत्वापा. आता पुढे ऐका. मुक्ती मिळवण्याकरता देवाकडे एक क्षण लागतो पण तीच मुक्ती मिळवण्याकरता वैष्णवांकडे अर्धाच क्षण लागतो. म्हणून वैष्णवा संगत. समजा हाही फार विचार नाही पटला मी दुसरा विचार सांगतो. असा आहे रामायणातला एक दाखला देतो. जगात असा कोणताही प्रश्न असेल त्या प्रश्नाचं उत्तर वैष्णवाच्या संगतीत भेटतं. असा कोणताच प्रश्न नाही की ज्याचं उत्तर आम्हाला भेटत नाही. कोणताही प्रश्न असला तरी त्याचं उत्तर मात्र आम्हाला संत वाङ्मयामध्ये वैष्णवाच्या संगतीत भेटतं. मी उदाहरण देतो तुम्हाला. थोडा रामायणाचा दाखला घ्या. रामायणामध्ये त्या युद्ध प्रसंगामध्ये लक्ष्मणाला शक्ती लागली. तुम्हाला माहित असलेलाच प्रसंग घेतो पण वेगळ्या अंगाने मांडतो. जरा बारीक आहे. आता लक्ष्मणाला शक्ती लागल्यानंतर रामचंद्र प्रभू रडायला लागले. धाय मोकळून रडायला लागले. नवे नवे त्यांच्या मुखातून शब्द असे येऊ लागले की मला आता युद्ध करायचं नाही. मला त्या सीतेला घेऊन यायचं नाही. मला त्या रावणाबरोबरही युद्ध करायचं नाही. आता मला काही घेणं देणं राहिलं नाही. लक्ष्मण गेला ना आता बस मला पुढे काही करायचं नाही. लक्ष्मणाच्या जाण्याने प्रभू रामचंद्र हतबल झाले. हे पाहिल्यानंतर बिभीषण सुग्रीव हनुमंत अवाक झाले आणि हनुमंतरायांनी प्रभू रामचंद्रांना सांगितलं प्रभू मान्य आहे लक्ष्मणाला शक्ती लागली किंवा लक्ष्मण आता आपल्यात राहिले नाही पण यामुळे तुम्ही जर युद्ध करायचं नाही किंवा सीतेला घेऊन यायचं नाही असे शब्द जर तुमच्या मुखात काय तुम्ही करते आहात. घरातल्या करत्या माणसाने कधीही डोक्याला हात लावून जमत नाही महाराज. बघा तुम्ही बारीक संसाराचं चित्र कसं आहे. घरामध्ये जो करता माणूस असतो सगळेजण त्याला संकट सांगतात पण त्यांनी मात्र संकट कुणाला सांगायचं असतं. त्याला डोक्याला हात लावून बसता येत नाही. त्याला हे सगळं आत्मविश्वासाने चालवावं लागतं. तसं हनुमंतरायांनी सांगितलं तुम्ही जर हतबल झाला आम्ही कोणाकडे जायचं. तुम्ही थोडंसं असं हतबल होऊ नका. आता काय राहिलंय ठीक आहे ना लक्ष्मणाला शक्ती लागली त्याच्यामुळे एवढं काय घडलं काहीतरी उपाय करता येईल एवढं काय त्याच्यामध्ये. पण सीता आणणं महत्वाचं आहे ना. हनुमंतरायाच्या मुखातला एवढंच वाक्य प्रभू रामचंद्रांच्या दुसऱ्या वाक्याला कारण ठरलं. प्रभू रामचंद्रांनी सांगितलं हनुमंता लक्ष्मणाला शक्ती लागली त्यात काय एवढं पण सीता महत्वाची असं तू म्हणायला लागलास ना. मग नीट ऐका आता बारीक रामायणातलं वाक्य. प्रभू रामचंद्रांनी हनुमंतरायाला सांगितलं हनुमंता या जगामध्ये सीतेसारखी दुसरी स्त्री भेटेल पण लक्ष्मणासारखा दुसरा भाऊ भेटणार नाही म्हटले. किती लक्ष्मणाचं प्रेम आहे. सीतेसारखी दुसरी स्त्री भेटेल पण लक्ष्मण
हे जे व्यक्तिमत्व आहे तुम्ही कधीतरी रामायणामध्ये केवळ लक्ष्मण वाचा. मी तुम्हाला थोडंसं जाहीर बोलतो. भावार्थ रामायण घ्या, तुलसी रामायण घ्या, वाल्मिकी रामायण घ्या, केवळ लक्ष्मणाचं चरित्र एकदा स्वतंत्र पद्धतीने वाचा. अप्रतिम चरित्र आहे. लक्ष्मणासारखा दुसरा भाऊ भेटणार नाही. आता काय करायचं? એટલે एक काम करावं लागेल. पुन्हा रात्री वैद्याला बोलवावं लागेल. तेवढं बिभीषणाने सांगितलं एक वैद्य आहे. कोण? सुषेण. त्याला घेऊन यावं लागेल. म्हणजे कोण घेऊन येणार? म्हटले करू व्यवस्था. त्याला आणलं सुषेणाला आणि त्याला सांगितलं बाबा लक्ष्मणाला शक्ती लागली, काहीतरी औषधोपचार सांग. ते म्हटलं आपण सांगत नाही. ते म्हटले काय? मी तिकडल्या पार्टीत आहे, इकडं कसं काय औषध सांगू? तिथे रावणाकडलं होतं ना, ते लंकेत आलेलं होतं. ते म्हटलं मी तिकडलं आहे, इकडं कसं काय? हा बिभीषणाने सुग्रीवानी हात जोडून सांगितलं अरे बाबा तसं नाही. जरी तू तिकडला असता निकडला असला तरी वैद्याच्या दृष्टीने सगळे रोगी सारखे. त्यांनी असा भेद करायचा नसतो. तू वैद्यस, त्यामुळे तू योग्य पद्धतीने औषध सांग. तो ऐकेच ना. बिभीषणाने विनंती केली तरी सुषेण ऐकेना, सुग्रीवानी विनंती केली तरी सुषेण ऐकेना. हे ज्यावेळेस हनुमंतरायांनी पाहिलं तेव्हा हनुमंतरायांनी सुषेणाला असं बाजूला घेतलं आणि हातातली गदा दाखवली. कस करतो बोल म्हटले. काही वेळेला असेच प्रकार करावे लागतात. ती गदा बघितल्याबरोबर सुषेणाच्या लक्षात आलं उत्तर दिलेलं बरं, नाहीतर प्रथम पुण्यस्मरण आपलं साजरं व्हायचं म्हटलं. सुषेणाने सांगितलं हे बघा तुम्ही मला मारू नका, मी सांगतो, मी औषध सांगतो, पण कोण घेऊन येणार ह्याची चिंता आहे मला. कोण म्हणतोय? सुषेण. औषध माहित आहे पण कोण घेऊन येणार? हनुमंतरायांनी सांगितलं तुला जेवढी ज्यातलं कळतं तेवढं बोल, तू पुढचा विचार करू नको. तुला औषध कळतो ना, तू औषधाचं सांग, पुढला विचार करत बसू नको कोण घेऊन येणार काय. मी एक आपल्याला जाता जाता वाक्य सांगतो. आपल्याला ज्याच्यातलं कळतं तेवढंच माणसाने बोलावं, पुढचं बोलू नये. आपल्याला ज्याच्यातलं कळतं तेवढंच बोलावं. काही माणसं उगी इतकी गमतीची असतात. आता तुम्हाला आला असेल अनुभव महाराज, उगीच कमी झाले वाढले. त्यातली अक्कल आहे का तुला विचारायला? अहो ते आहेत ना, आता ते एवढे शिकलेत आणि एवढा त्यांनी रियाज केलाय, आहे ना त्यांच्याकडे काहीतरी. बरं ही मंडळी आहेत त्यांना साथ करायला. आपण बसलेली माणसं उगीच काही वेळेला त्या पकवाजाच्या त्या थापीकडे तरी बघतील, त्या विण्याच्या ताराकडे तरी बघतील, उगी डोकं लावत बसतात. आपल्याला जेवढ्यातलं कळतं तेवढं बघावं महाराज, बाकीचं नाही. आता त्याच्याही पेक्षा थोडं पुढलं बोलतो. महाराजांकडे कोणतरी गेलं तर त्यांना काय आवडेल? पकवाजाचे बोल विचारलेले आवडेल त्यांना. ते एखादी सरपटी विचारली त्यांना आनंद वाटेल, एखादा मुखडा विचारला त्यांना आनंद वाटेल. बाबा ही लग्गी कशी वाजवायची, ही उतरणी कशी वाजवायची, त्यांना आनंद वाटेल, कारण त्यातलं त्यांना कळतं. आता ही इतकी गोड गायक मंडळी आहेत, सगळी तरुण आहेत, आमची सगळी ज्येष्ठ मंडळी आहेत, महाराज इथं आहेत, यांना भजनातलं कळतं. तुम्ही त्यांना काय विचारलं पाहिजे? दीडकी अभंगाला चाल कशी लावायची, एकठुकी अभंगाला चाल कशी लावायची, चौकडा चरणाची चाल कशी लावायची, काकड्याच्या चाली कशा, यांना कळतं ना, त्यांना विचारायचं. मला कीर्तनातलं कळतं की ज्ञानेश्वरी गाथा, मला ते विचारा. माणसं आम्हाला ते विचारत नाही. एकाने मला विचारलं महाराज तुमचं लग्न झालं काय घेणं दिलं? किती मुलं किती मुली, कोणत्या शाळेत जातात, काय ठरवलंय पुढं? गरज काय महाराज? प्रपंचाचंच बोलायचं होतं तर आपल्या घरी प्रपंच काही कमी आहे का मंडपात येऊन बोलायला? आपण नाही ना. इथं परमार्थाची चर्चा ज्या त्या विषयाच्या अनुषंगाने पाहिजे. हनुमंतरायांनी सुषेणाला सांगितलं ते पुढचं डोकं तू लावू नकोस. तुला औषध कळतं ना तेवढं औषध सांग. कोण आणेल, कसं आणेल, कधी आणेल ते माझी मी बघतो. त्यांनी सांगितलं ती संजीवनी नावाची वल्ली आणावी लागेल, द्रोणागिरी पर्वतावर जावं लागेल आणि सूर्योदयाच्या अगोदर यावं लागेल. आणि ठीक आहे, काही हरकत नाही. हनुमंतराय गेले. पर्वतावर गेल्यानंतर ती औषध सापडलं नाही म्हणून पर्वतच उचलून निघाले, असं आम्ही लहानपणापासून ऐकत आलो. तुम्ही तेच ऐकत आला असाल. पण माझ्या मनामध्ये एक शंका आहे. पर्वतावर गेल्यानंतर औषध सापडलं नाही म्हणून डोंगर उचलला, औषध सापडलं नाही म्हणून डोंगर उचलला. मला कळत नाही औषध सापडलं नाही असं हनुमंतरायाच्या बाबतीत कसं म्हणता येईल? सापडत नाही त्याला बुद्धिमत्ता वरिष्ठम कसं काय म्हणायचं? सापडलं नाही अशातला भाग नाही. हनुमंतरायाला औषध सापडलं, मग तरी डोंगर का उचलला? मी अर्थ असा करत असतो, हनुमंतरायांनी विचार केला आता लक्ष्मणाला शक्ती लागली म्हणून मला पाठवलंय, उद्या आणखीन कोणाला पाठवू लागल्यानंतर शक्ती मलाच पाठवतील, औषधाचं दुकान तिथं नेऊन ठेवलेलं बरं. कोणाला लागला घ्या औषध. रामायणाचा मोकळा विचार करत जा महाराज, उगा असा लहान विचार करायचा नाही. रामायण असं आहे महाराज, प्रभू रामचंद्रांची जशी जशी कृपा होईल तसे तसे त्याच्यातून भाव निघत राहतात. रामायणामधले प्रत्येकाला, आता मी रामायणाचा अभ्यास करू लागलो, माझ्याकडनं वेगळे भाव निघतील. ही सगळी मंडळी रामायणाचा अभ्यास करायला त्यांच्याकडनं वेगळे लागतील, महाराज करायला लागले महाराजांकडून वेगळे लागतील. आणखीन कोणी इथं असणारी रामायणाच्या, आता आपण अनेक वर्ष रामायणाच्या साथीमध्ये होतात, रामायणाचा अर्थ आणखीन आपल्याला वेगळा लागेल. जसं जशी प्रभू रामचंद्रांची कृपा होईल तसे तसे रामायणाचे भाव निघत राहतील. पण मला असं वाटतं की रामायणाचे भाव काढावे, भाव वाढवण्यापेक्षा भाव काढलेलं कधीही चांगलं असतं. हे भाव असे वेगवेगळे निघत राहतात. हनुमंतरायांनी
तो पर्वत उचलला, निघाले. भरताने ते पाहिलं. आता बारीक ऐका. भरताने पाहिलं, भरताच्या लक्षात आलं हे काहीतरी संकट आहे. त्याला माहित नाही हा हनुमंत कोण आहे, कशा करता निघालाय, काही माहित नव्हतं. का? कारण हनुमंतरायाची आणि रामाची गाठ पडली, याची कुठं आहे. आणि मग भरताने धनुष्याला बाण लावला आणि त्या हनुमंतरायावर सोडला. तो बाण राम नामांकित होता. तो बाण हनुमंतरायाच्या कंठावर प्रहार करणार. तेवढ्या त्या बाणाच्या लक्षात आलं ज्याला आपण मारायला निघालोय त्याच्या कंठातून राम राम शब्द बाहेर यायला, म्हणजे हनुमंतरायाच्या मुखातून राम राम बाहेर येत होते. त्या बाणाने विचार केला आपण कसं काय जाऊ शकू इथं, कारण ज्याला मारायला निघालोय तो तर रामभक्त आहे. राम राम शब्द बाहेर यायला लागलेत, मग आपण इथं जाऊ शकत नाही. आपण जर रामभक्ताला मारलं, हनुमंतरायाला प्रहार केला तर रामभक्ताला मारल्याचं पाप लागेल ना. मग माघारी चला. कुठं जायचं? त्या बाणाने विचार केला जायचं कुठं. माघारी भरताकडे जावं तर एक अडचण आहे. युद्धशास्त्रामध्ये एक नियम आहे, योद्ध्याच्या धनुष्यातून सुटलेला बाण त्याच्या परवानगी विना माघारी जर आला तर तो त्या योद्ध्याचा अपमान असतो. मग भरताचा अपमान होईल ना. मी जर माघारी गेलो, तो बाण विचार करायला लागला, माघारी गेलो तर भरताचा अपमान होईल. त्या बाणाला प्रश्न पडला पुढं जावं तर रामभक्ताला मारल्याचं पाप लागेल, मागं यावं तर रामभक्ताचा अपमान केल्याचं पाप लागेल. म्हणजे पुढेही गेलं तर अडचण आहे, मागेही गेलं तर अडचण आहे. याला यक्ष प्रश्न म्हणायचं, याला धर्म संकट म्हणायची. आणि मग या प्रश्नाचं उत्तर भेटेल कुठं. त्या बाणाने विचार केला पुढं गेलो तरी अडचण आहे, मागं गेलो तरी अडचण आहे. आणि म्हणून त्या बाणाच्या एक वाक्य लक्षात आलं. प्रसंग असे माणसाच्या जीवनामध्ये आले की संतांच्या चरणाकडे जावं. आणि म्हणून तो बाण हनुमंतरायाच्या चरणाकडे गेला, अंगठ्याजवळ गेला, नवे नवे हनुमंतरायाच्या पाया पडला. आणि तो बाण त्या हनुमंतरायाला असं खाली ओढून घेऊन निघू लागला. हनुमंतरायाच्या लक्षात आलं ज्या अर्थी हा बाण असा पाया पडून खाली ओढतोय त्या अर्थी हा कुठेतरी घेऊन चाललाय. हनुमंतरायाला खाली घेऊन येतो. भरताची आणि हनुमंतरायाची गाठ पडते. पुढचा सगळा अनर्थ टळतो. याच्यातून काय शिकावं. कोणताही प्रश्न पडला की संतांच्या संगतीत जावं. वैष्णवा संगती. विठाला अर्ध्यात क्षणात मुक्ती मिळविते म्हणून वैष्णवाच्या संगतीमध्ये. जगातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर संतांच्या संगतीत आहे म्हणून वैष्णवाच्या संगतीमध्ये. एवढ्यावरही नाही पटलं तर मी एक तिसरं उत्तर देतो. थोडं ऐका, सूक्ष्म, काही नाही. उत्तर माझं असं आहे, आपण ज्याच्या संगतीत राहतो त्याचा परिणाम माणसाच्या जीवनावर होत असतो. चांगल्याच्या संगतीत राहिलं की चांगलं म्हणून घेता येतं, वाईटाच्या संगतीत राहिलं की वाईट म्हणून वावरता येतं. असं आहे. लोक काही काही फार गमतीने बोलतात, नाही हो मला तसला नादच नव्हता ह्याच्यामुळे लागला. बरोबर आहे. ही जी संगती आहे ना, याच्यामुळे लागला आणि त्याच्यामुळे लागला, ही संगतीचा परिणाम असतो. महाराज संगती संगदोष हा शास्त्र आम्हाला सांगतात. संगती इतकी विचित्र पद्धतीने असते. मी आपल्याला पुष्कळ या संगती शब्दाच्या संबंधाने बोलेल. फक्त मी एक छोटंसं उदाहरण देऊन पुढे जातो. एखादे गुरु शिष्य जंगलातून निघाले, ऐका. आणि निघाल्यानंतर एका झाडाखाली गुरुजी बसले, देवाचं ध्यान करायला लागले. शिष्य जवळच बसलेला होता. ते घनदाट जंगल होतं. समोरून एक वाघ येत असलेला शिष्याने पाहिलं आणि वाघ आलेला बघितल्याबरोबर त्यांनी गुरुजींना हाक मारली, गुरुजी वाघ येतोय. तरी गुरुजी देवाचं ध्यान करत होते, त्यांचं लक्ष नाही. पुन्हा एकदा हाक मारली, गुरुजी वाघ येतोय, तरी गुरुजींचं लक्ष नाही. वाघ अगदी जवळ आला, पुन्हा मोठ्याने हाक मारली, गुरुजी वाघ येतोय, तरी गुरुजींचं लक्ष नाही. संतांच्या प्रमाणातलं याचं एकच प्रमाण पाठ होतं, आपुली आपण करा सोड. काही काही माणसाला लागूपुरती प्रमाण पाठ असतात. काही काही माणसाला काय आहे तेवढंच पाठ असतं, बाकी काय. एक काही काही माणसाला जर विचारलं की नाही अभंग कोणता होता, त्यांनी जी चाल म्हटली ज्या प्रमाणाला तेवढंच सांगतात, ती पुढचं सांगत नाही. एखाद्याने द्रुपद जर म्हटलेलं असेल का नाही, ती द्रुपदच सांगतं. ती म्हणतं हा अभंग होता. अहो याची सुरुवात आपल्याकडे आलीच नाही तर कशी सांगायची. द्रुपद होतं तेवढंच. तसं लागूपुरती प्रमाण. त्याने एवढंच प्रमाण पाठ केलं, आपुली आपण करा सोडवण. त्यानं गुरुजींचा नाद सोडला. तो म्हटला हे पिकलं पान गळून गेलं तरी विचारायचं नाही, आपलं व्हायचं जायचं राहिलंय. गुरुजींना सोडलं, झाडावर जाऊन बसला. तो वाघ गुरुजींच्या जवळ आला, काही केलं नाही, 2 मिनिटं थांबला, निघून गेला. तुम्हाला एक साधं उत्तर देऊ, ऐका. आपण जर जंगलात गेलो आणि अचानक आपल्या समोर जर वाघ आला, पळून जायचं, काही करायचं नाही, तिथं तसंच उभं राहायचं. वाघ काही करत नाही असं म्हणतात. मला माहित नाहीये. आडोबाला गेलो होतो बाजीराव महाराज मी परवा, ते तिकडं नागपूरकडे, त्या जंगलामध्ये वाघ बघायला गेलो. ती पोराला दाखवायचा होता म्हणून
तिथल्या ती जी फॉरेस्ट ऑफिसर आहे त्यांनी सांगितलं म्हणून मी तुम्हाला सांगितलं. हे खरंच आहे का तुम्ही अनुभव घ्या पुढल्या वर्षी मला कसं असेल काय करायचं असं बसून राहायचं. ते गुरुजी अशी शांत बसले. वाघ जवळ आला, 2 मिनिटं थांबला, काही आवाज केला नाही, निघून गेला. शिष्य खाली उतरला. गुरुजींचं ध्यान संपलं. दोघांनी समोर पाहिलं, जंगलातून रस्त्याने निघायला चालायला लागले. एक मच्छर गुरुजींच्या गालाला चावला, अशी थप्पड मारली. गुरुजींनी विचारलं, अरे बापरे काय भयंकर डास आहे, केवढा जोरात चावला. शिष्याने विचारलं, गुरुजी मगाशी वाघ तुमच्या जवळ आला, तुम्ही जरा सुद्धा घाबरला नाही, आणि आता डास चावल्यानंतर म्हणता भयंकर चावला, असं कसं काय? गुरुजींनी सांगितलं, मगाशी वाघ माझ्या जवळ आला त्यावेळेस मी देवाच्या संगतीत होतो म्हणून घाबरायचा विषय नाही. आता डास चावला त्यावेळेस मी तुझ्या संगतीत आहे. लगेच जवळ बघू नका कोण बसले आपल्या. माणसं असे महाराज. आणि म्हणून संगती ही माणसाला अशा परिणामाला कारण असते. म्हणून तुकोबाराय बोलतात, वैष्णवा संगती. विठ्ठल काय झालं या संगतीमध्ये? वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. हे सुख सुख म्हणजे तरी काय? मी अभंगात त्या प्रत्येक पदापदाचा विचार सांगायला लागलोय. वैष्णव शब्द सांगितला, संगती शब्द सांगितला, आता माझा 3रा शब्द चाललाय सुख. कधीतरी एकदा विचार करा की हे सुख सुख या शब्दाचा तरी अर्थ काय? सुख म्हणायचं तरी कशाला? थोडंसं कठीण वाटेल, पण ज्ञानेश्वरीतली एक ओवी देऊन जातो. ज्ञानोबारांनी इतकं गोड वर्णन केलंय. किंबहुना सोये जीवात्मयाची लाहे ते जे होये तया नाम सुख. मला असं वाटतं की एवढी गोड व्याख्या सुखाची कुठं सापडणार नाही. ज्ञानेश्वरीने इतकी गोड व्याख्या सांगितली. ज्ञानोबाराय बोलतात, किंबहुना सोये जीवात्मयाची लाहे. जीव आत्मयाची लाहे याचा अर्थ जीव ब्रह्मस्वरूपता होणं, याला सुख म्हटलं जातं. आणि या सुखाचा विचार केला तर हे संतांशिवाय दुसरीकडे कुठेही मिळणार नाही. सुख एक हिची ठाई बहुपाई सुख या संत समा सुखया 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 निज सकळ सहना होती सकळ सहना होती सकळ सर्व प्रेमे डुल्लत सर्व काल प्रेमे दहन होती सकळ कर्मी सर्व काळ प्रेमी डुल्लत सो. तुकोबाराय बोलतात, या सुखाचा पत्ता आहे कुठं? वैष्णवा हे सुखाचा पत्ता दुसरीकडे कुठं नाही. मी आपल्याला आणखीन सांगतो, जरा आणखीन ऐका. मुळात सुख हा शब्द व्यवहारामध्ये दुःखाच्या अपेक्षेने, व्यवहारातला सुख हा शब्द दुःख. मी आणखीन उदाहरण देऊन पुढे जातो. असं आहे, प्रपंचातलं सुख दुःखाला जन्म देतं आणि परमार्थातलं सुख दुःखाला कायमचं घालवितं. पटतं का? बघा, मी उदाहरण देतो तुम्हाला. प्रपंचातलं सुख दुःखाला जन्म देतं. आपण ज्याला सुख म्हणतो ते एरवी आपल्या पर्यायाने दुःखाला जन्म देतं. जुने कीर्तनकार एक उदाहरण सांगायचे. आमचे वडील एक उदाहरण द्यायचे कीर्तनामध्ये, किंवा त्या काळातली सगळीच मंडळी एक उदाहरण द्यायची. ते असं म्हणायचे, मुलगा झाला सुख झालं का दुःख झालं? सुख.
आणि तोच मुलगा लाता मारायला लागला, काय झालं? दुःख. या सुखानं दुःखाला जन्म दिला ना. म्हणजे आपण ज्याला सुख समजतो ते कालांतराने कशाला कारण ठरत आहे? दुःखाला. नाही पटलं दुसरं उदाहरण देतो. मला सांगा, आपण सगळी प्रापंचिक मंडळी आहोत, सगळी सांसारिक मंडळी आहोत. मला सांगा, आपल्या घरामध्ये लाईट असणं सुखाचं का दुःखाचं? लाईट हा सुखाचं. घरामध्ये फॅन असणं सुखाचं का दुःखाचं? सुखाचं. फ्रीज असणं सुखाचं. एसी असणं सुखाचं. एक महिन्यानंतर MECBचं बिल येणं. हे बघा, माणसाचा स्वभाव असा आहे, लाईट पाहिजे पण बिल नाही आलं पाहिजे. फॅन चालूच असला पाहिजे पण बिल नाही आलं पाहिजे. माणसाची आपलं मानसशास्त्र तसं गमतीच आहे की आपल्याला सगळं मिळालं पाहिजे पण धक्का लागला नाही पाहिजे. मानसशास्त्र असं बदलत राहते. आपण अशी मी तुम्हाला दुसरं उदाहरण देतो. मी थोडा मानसशास्त्राचाच विद्यार्थी असल्यामुळे मी आणखीन एक उदाहरण देतो. मला सांगा, आपण रस्त्याने निघालो. ऐका, उदाहरण नीट ऐका. रस्त्याने निघालून रस्त्यावर एके ठिकाणी 2 मूर्त्या पडलेल्या होत्या. एक रामाची होती आणि एक रावणाची होती. कोणती उचलालो? रामाची होती आणि रावणाची होती. कोणती उचला? राम. आता तर 22 तारखेला आता जानेवारीला राम मंदिर आता आहेच. त्यामुळे तर आपल्या मनामध्ये रामप्रभूंबद्दल प्रेम आहे. आपण भारतीय म्हटल्यानंतर रामप्रभूंबद्दल प्रेम असणारच आहे. राम आणि रावण या 2 मूर्त्या पडलेल्या असतील तर तुम्ही कोणती उचलाल? रामाची. मान्य. पण आता माझं पुढलं वाक्य ऐका. ती जी रामाची मूर्ती आहे ना, ती रामाची मूर्ती दगडाची आहे आणि रावणाची सोन्याची आहे. कोणती उचलाल? उगं खरं बोलायचं, खोटं बोलायचं. रेकॉर्डिंग चाललंय, तुम्हाला सांगतो. खरं बोलायचं. काय खरं? अहो, अशी आपली गमतीची मूर्ती. रावण का असं ना पण सोन आहे ना. आणि परत त्याला उत्तर, त्याला काय असतंय? रावण राम एकच की. उगाच कुठले तत्वज्ञान कुठं लावतील काय लावतील सांगता येत नाही. माणसाचा स्वभाव इतका स्वार्थी आहे आणि माणसाचं मन असं बदलत राहत आहे. म्हणून तर तुकोबरांचे शब्द आहे, अनेक बुद्धीची तरंग क्षणक्षणा बदलते रंग, जाता संगत वतव होय बाधक, बुद्धी अशी बदलते. जुनी लोक म्हणायचे की माणूस सरड्यासारखा बदलतो म्हणतात, नाही का? काय सरड्यासारखा रंग. आता ती सरड्याचा अपमान आहे. भविष्यात असं म्हणायची वेळ येईल, सरडा कसा बदलतो? यांच्यासारखा बदलतो. काहीतरी महाराष्ट्राच्या राजकारणात काय चाललंय आपण बघायला लागलो, कळेल. अशी परिस्थिती आहे. आपण विचित्र, एकनिष्ठता, स्थिरता, स्थायी भाव हे आपल्याकडे आता अलीकडे कुठं शब्द दिसून येत नाहीये. आणि म्हणून सुख हा अंतःकरणाच्या वृत्तीच्या स्थिरतेचा परिणाम आहे. सुख नावाची अशी कोणती वस्तू नाहीये की ती बाजारात कुठंतरी 2 रुपये 5 रुपये 10 रुपयाला विकत मिळते, अशी नाहीये. सुख ही वस्तू नाही, सुख ही अवस्था आहे. विठ्ठला सुख वस्तूवर अवलंबून नाही, सुख वृत्तीवर अवलंबून आहे. ऐका, सुख वस्तूवर अवलंबून नाही, ते वृत्तीवर अवलंबून आहे. वृत्तीच्या स्थिरतेमध्ये जो माणसाला अनुभव येतो त्या अनुभवाचं नाव आहे सुख. त्याला वृत्तीच्या स्थिरतेची गरज आहे. आता महाराज सांगतात, असा सुखाचा अनुभव आमच्या जीवनात झाला तो कोणामुळे? वैष्णवा संगती. ठीक आहे, मी मगापासून तुम्हाला सुख या शब्दाचा एवढा विस्तार केला. हे सुख 3 पद्धतीचं असतं. एक विषय सुख आहे, दुसरं ब्रह्म सुख आहे आणि तिसरं भक्ती सुख आहे. ऐकायला कठीण वाटायला लागलं, एका वाक्यात उत्तर देतो. जे क्षणिक आहे त्याला विषय सुख म्हणा, जे स्थिर आहे त्याला ब्रह्मसुख म्हणा, आणि जे वाढणार आहे त्याला भक्ती सुख म्हणा. आणखीन थोडं सोप्या भाषेत बोलायचं झालं तर जे दुःखच आहे पण सुखाचं पांघरून घेतलेलं आहे त्याला विषय सुख म्हणा. जे केवळ आणि केवळ स्थैर्य निर्माण करणारा आहे त्याला ब्रह्मसुख म्हणा. आणि जो सुखाचा आनंद उपभोगायला लावणारा आहे त्याला भक्ती सुख म्हणा. विठ्ठला तत्वज्ञानातल्या प्रक्रिया. ज्या सुखाची अपेक्षा पामर आलाय त्याला विषय सुख म्हणा. ज्या सुखाची अपेक्षा मुमुक्षुला आहे त्याला ब्रह्मसुख म्हणा. आणि ज्या सुखाची अपेक्षा भगवंतालाच आहे त्याला भक्ती सुख म्हणा. महाराजांचे शब्द आहेत की या भक्ती सुखा करताच भगवान वैकुंठ सोडून या सुखाकारणे देव वेडावला. या सुखाकारणे देव वेडावला.
संत सदनी राहिला वैकुंठ सोडून संत सदनी राहिला या सुखा धन्य वैष्णव सदन धन्य धन्य वैष्णव सदन तेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण तेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण 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 या सुखाकारणे देव वेळावला या सुखाकारणे देव वेळावला वैकुंठ संत सदनी राहिला वैकुंठ संत सदनी राहिला मी म्हणतो अभंग जरी तो असला तरी या सुखाकारणे असं म्हणायला हरकत नाही. कारण कोणत्या वेळेला कोणतं प्रमाण यावं आणि त्या प्रमाणाला कोणत्या चाली असाव्या याचं सुद्धा एक भजनाचं शास्त्र आहे महाराज. आणि ते त्याच पद्धतीने आलं तर त्याला रंगभरे कीर्तनात म्हणतात. त्याच पद्धती महाराजांनी अगदी गोड प्रमाण दिलं आणि ते गोड स्वरामध्ये गोड पद्धतीने ज्या त्या वेळेला काही काही ठिकाणी फार गमत असे शेलेकरी भेटतात. मला तुम्हाला माहिती आहे का नाही मला माहीत नाही. काही ठिकाणी आम्ही बोलून आल्यानंतर म्हणावं लागतंय म्हणा की पहिलं चरण तरी त्याचं लक्ष नसतं ते लक्षच नाही असे काही असतात. पण महाराजांनी अगदी योग्य प्रमाण या सुखाकारण देव वेढावला वैकुंठ सोडोनी संत सदनी येऊन या म्हणजे कोणत्या सुखाकारणे भक्ती सुखाकारणे. मी दुसरं प्रमाण देतोय संतांचे सुख झाले या देवा मनोनी सेवा करी त्यांची किंवा याहीपेक्षा सोपं प्रमाण घ्या दहावे चाली भगवान संतांच्या माग माग निघायला लागले का कारण त्याच्यामध्ये मिळणारं जे सुख आहे ते अविरत अशा पद्धतीचं आहे. मी तुम्हाला एक कैमुतिक न्यायाने उत्तर देतो. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा याच्याकरिता एक वेगळ्या पद्धतीने उत्तर देऊन पुढे जातो. मला वैष्णव शब्द कळाला संगती शब्द कळाला. आता चर्चा चालली कशावर आपली सुख वाटे जीवा याच्यावर. नेमकं आपला अभंगाची नेमकी चर्चा कुठे आहे याच्यावर मी अनेक वेळेला सांगत असतो. श्रोत्यांनी मुद्दा पकडून ठेवला पाहिजे बरं का. श्रोत्यांनी मुद्दा पकडून ठेवला पाहिजे. त्याच्याही पेक्षा जरा पुढचं बोलू. आम्हा कीर्तनकाराचा कासरा किती का लांब जाईना तुम्ही खुटा सोडायचा नाही. कळलं का बघ तुम्ही खुटा सोडायचा नाही. आम्हाला इकडे तिकडे फिरावं लागतं. एकदा रामायणात जावं लागतं एकदा महाभारतात जावं लागतं एकदा ज्ञानेश्वरी एकदा गाथा असं इकडे तिकडे फिरावं लागतं. तरी माझी समस्त कीर्तनकारांना विनंती आहे तुम्ही कीर्तनात कुठेही फिरत जा पण जय विठ्ठलच्या आज जागेवर येत चाल. काही काही कीर्तनकार वडून आणावे लागतात अभंगावर. आमचे गुरुजी एक वाक्य सांगायचे काही कीर्तनकार अभंगाला दुखवितच नाहीत म्हणायचे. नाही महाराज काय आपण ज्यावेळेस काय कीर्तन ही एक फार मोठी साधना आहे महाराज. कीर्तन ही एक साधना आहे. हा मनोरंजनाचा कार्यक्रम नाही हे आत्मोद्धाराचं साधन आहे. विठ्ठल कधी आश्चर्य वाटतं आपलं दुर्भाग्य की आपलं वय कमी आहे परंतु बाबा कसं कीर्तन करत असतील विचार करण्यासारखा. भगवान बाबांची कीर्तनं कशी असतील वामन भाऊंची कीर्तनं कशी असतील. आता थोडीफार यूट्यूबला वैकुंठवासी प्रातस्मरणीय भीमसिंग बाबांची कीर्तनं कधी मधी कुठं पाहायला मिळतात. काय ती कीर्तनं महाराज काय ते स्वर असायचे काय ते शब्द फेक असायचे. असं वाटायचं की ते त्यांच्या मुखातून आलेले शब्द उगी असे हृदयात साठवून ठेवा. तुम्ही जी काही 1-2 म्हणजे मी जे ऐकलं आता तुम्ही माझ्यापेक्षा जास्त ऐकलं असेल पण यूट्यूबला 1-2 ठिकाणी आहेत भीमसिंग बाबांची. काय ती शब्द काय त्या चाली असायच्या उंच स्वरामधल्या चाली असायच्या. त्या बोलण्याची जी ढप असायची ती बसण्याची ढप त्या माणसांची फोटो जरी आत्ता पाहिले तरी समाधान वाटतं महाराज. मगाशी मी आल्यानंतर बघितलं बाबांचा फोटो तिथं आपल्या
ऑफिसमध्ये होता, मोठ्या बाबांचा होता, भीमसिंग बाबांचा होता. फोटो बघितलं तरी, आता प्रत्यक्ष महाराज बघितला तरी समाधान वाटेल. त्या काळात फोटो बघितले, त्यांची फोटो बघितले तरी हृदय भरून येतं. काय त्याचं कारण आहे महाराज, हे जे तेज असतं ना ते साधनेचं असतं. विठ्ठल अभंगाच्या पदापदाचा विचार, मला माहित नाही अभंग किती संपेल, मला माहित नाही, परंतु जेवढं काही मला पदापदाचा विचार मांडता येईल तेवढा मांडायला लागलोय. वैष्णव शब्द कळाला, संगती शब्द कळाला, मुद्दा आपला सुख वाटे जीवा, आणि त्याच्यातला सुखाचा विचार करताना भक्ती सुखाचा विचार थोडा विस्तारित सांगतो. आपल्याला भगवंताला सुद्धा ज्या सुखाची अपेक्षा आहे ते सुख भगवंताला सुद्धा ज्यांच्या संगतीमध्ये मिळतं ती वैष्णवाची संगती आहे. देव सुद्धा वैष्णवाच्या संगतीकडे येतो का? सुख वाटे जीवा याच्याकडे. आपल्याला तेर जवळ आहे, हे फार लांब नाहीये. म्हणजे तुम्ही गेला असाल धाराशिवच्या पलीकडेच तेर आहे, गोरोबा काकांची समाधी. आपल्या मराठवाड्यातलं फार मोठं वैभव आहे महाराज. मराठवाड्याला संतांची भूमी म्हटलं जातं, त्याचं कारणच असं आहे. आणि त्यातल्या त्यात गोरोबा काका आपल्या भागातले आहेत, याचा इतका मोठा आनंद आहे. याचं कारण असं आहे, त्या संत मांदी याडीमध्ये सगळ्यात ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कोण होते तर गोरोबा काका. ज्ञानोबारांनी सुद्धा श्रेष्ठत्वाचा अधिकार ज्यांना द्यावा ते गोरोबा काका होते. नामदेवांना कच्च का पक्क हे ठरवण्याचा अधिकार ज्यांना द्यावा ते गोरोबा काका होते. जरा पुढे बोलायचं सांगायचं झालं तर या जगातले पहिले कुलगुरू कोण असतील तर गोरोबा काका पहिले कुलगुरू. कारण ते पहिले शिक्षक ना काका. काकांचं स्थान जवळ आहे. ते आपण गेलाही असाल अनेक वेळेला. गोरोबा काकांचे दोन्ही हात तुटले. का तुटले, कसे तुटले त्याचा विस्तार सांगण्यात वेळ घेत नाही. पण गोरोबा काकांचे दोन्ही हात तुटल्यानंतर काकांच्या डोळ्यात अश्रू यायला लागले. कशा करता? काका विचार करायला लागले की मी पांडुरंगाच्या भजनात टाळी कशी वाजवणार, माझे हात तुटले, मी टाळी कशी वाजवायची, पांडुरंगाच्या भजनात मला टाळी वाजवायची आहे, आणि आता तर माझे हात तुटले तर देवाच्या भजनामध्ये लागणारी टाळी कशी वाजली जाणार, ही काकांची चिंता. आणि ही बातमी जेव्हा पंढरपुरात पांडुरंगाला कळाली तेव्हा पांडुरंग परमात्मा विचार करायला लागला, काका मडकी कशी बनवणार. म्हणजे देवाला चिंता काकाच्या प्रपंचाची आणि काकाला चिंता देवाच्या भजनाची. तो का म्हणे घालू तयावरी भार. देव विचार करायला लागले की हे मडकी कशी बनवणार. आणि देवाने विचार केला की गोरोबा काकांचे दोन्ही हात तुटले, मडकी बनवता येणार नाही, प्रपंच कसा चालणार, कोणाला तरी पाठवू. देवाने विचार केला कोणाला तरी पाठवू, नोकर म्हणून एखाद्या कुंभाराला पाठवू. पण देवाने विचार केला पाठवायचा तरी कोणाला. देवाने विचार केला दुसरं कुणाला तरी पाठवण्यापेक्षा सध्या आपल्याला काय काम आहे, आपण जाऊ. देवाने जायचं ठरवलं कुंभार होऊन. आता देवाला अवघड आहे का, कुंभाराचे कपडे घातले, अनंत रूपे अनंत वेशी देखील मी त्यासी. देवाने कुंभाराचे कपडे घातले. देव कुंभार झाले आणि पंढरपुरातून तेरकडे निघणार. तेवढ्या देवाच्या लक्षात आलं मी कुंभार झालो. पण कुंभाराला महत्व कधी, बरोबर गाढव पाहिजे की ज्याचे त्याचे ते साधन पाहिजे ना. त्या काळामधले आपल्या ते साधन आहे, त्यांच्या उपजीविकेचं एक साधन आहे. देवाने विचार केला मी कुंभार झालो पण गाढव कुणाला करायचं. असं बघितलं, गरुडाकडे पाहिलं. गरुडाकडे पाहिल्याबरोबर गरुडाच्या लक्षात आलं बहुतेक गाढवाची वेळ आपल्यावरच आहे की म्हणतो. आणि देवाने सांगितलं हे गरुडा गाढव व्हायचा आहे, आज्ञापालन सेवकाचा धर्म. त्यानं विचाराने सांगितलं काही हरकत नाही. देव कुंभार झाले, गरुड गाढव झाला, निघाले. देव कुंभार झाले, गरुड गाढव झालं, निघाले, निघणार. तेवढ्या देवाच्या लक्षात आलं मी कुंभार झालो, गरुडाला गाढव केलं. पण गाढवावर माती टाकल्यानंतर त्या गाढवाला हाकण्याकरता पाठीमागं कोण लागते, कुंभारीन लागते ना. त्या कुंभाराची बायको लागणार ना, त्या गाढवा हाकायला कुंभाराची बायको लागणार ना. अहो बायको असल्याशिवाय गाढवा हाकलीच जात नाही. नाही तुम्ही दुसरं डोक्यात घेऊ नका, सहज बोललो. काकाच्या अंगणात आले, मोठ्याने हाक मारली, काका आहेत का. काका बाहेर येतात, पाहतात तर एक कुंभार, त्याची बायको, त्यांच्याबरोबर गाढव. हे बघितल्याबरोबर काकांना आश्चर्य वाटलं. आणि काकांनी विचारलं कोण आहात आपण. काकांना माहित नाही ना हा देव आहे, कोण आहात आपण. भगवंतांनी बोलायला सुरुवात केली. भगवंतांनी सांगितलं काका मी एक कुंभार आहे, मला असं कळालंय की तुम्हाला एका नोकराची गरज आहे आणि मलाही कुठंतरी कामाची गरज आहे, आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे मला तुमच्याकडे नोकरीला ठेवून घ्याल का. कोण म्हणतोय, अखिलांड कोटी ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्मा. दोन्ही हात जोडून गोरोबा काकांना म्हणतोय मला नोकरीला ठेवून घ्याल का. काकाने त्या कुंभाराकडे बघितलं, त्या गाढवाकडे, त्या बायकोकडे, सगळीकडे पाहिलं. आणि काकांनी त्या कुंभाराकडे बघून सांगितलं कुंभार दादा खरंच मला असं वाटत होतं एखादा नोकर आपल्याकडे असावा.
आणि अगदी सकाळ सकाळ न सांगता तुम्ही इथं माझ्याकडे आलात. खरं सांगू कुंभार दादा, अगदी देवासारखं आलात बघा. देवाने विचार केला हे सारखं शब्द कशाला घातलाय बघितलं, देवच आलो आणि देवासारखं कुठलं, देवासारखं आलात बघा म्हटलं. बरोबर ठीक आहे, कुठं आहे माती, कुठं ती मडकी भाजायची, तयार करायची, वाळवायची, कुठं सांगा, ते सगळं दाखवलं. आणि मग 13 मधल्या मातीला भगवंताचे हात लागले आणि त्या मातीतून एक 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 मडकी बनायला लागली. 13ची माती इतकी पवित्र झाली आणि 13ची माती तेरे गावी आहे भक्तीचा तो रंग, गोरोबाच्या चिखलामध्ये नाच पांडुरंग, गोरोबाच्या चिखलामध्ये नाच पांडुरंग. तेरे गावी आहे भक्तीचा तो भगवंताचे पाय लागावे, 13 मधल्या मातीला भगवंताचे हात लागावे. मडकी त्याच्यातून तयार होऊ लागली आणि मडकी इतकी टणक आणि सुबक होऊ लागली, आजूबाजूची लोक गर्दी करायला लागली, मडकी घेण्याकरता गर्दी होऊ लागली. कारण ते मडकं आता देवाचा हात लागल्यानंतर ती मडकं सामान्य असेल का, मडकी घेण्याकरता गर्दी होऊ लागली. काही जवळची लोक गुरुबा काकांच्या कानात जाऊन म्हणायला लागली, काका राग वाटून घेऊ नका, पण तुमच्यापेक्षा तुमचा नोकर चांगली मडकी बनवतोय. आता हा नोकर काही सामान्य होता का, जरा पुढे बोलू, इतकी मडकी बनवली, त्याला मातीच्या मडक्याचं काय पडलं, हे वरड्यात काय कमी मडकी जमली काय, कमी मडकी आहेत का, इतकी सगळी मडकी महाराज, आणि त्याला काय पडलंय. चर्चा भरपूर चालली. काकांना एका दृष्टीने आनंद वाटत होता का, की लोकांची व्यवस्था झाली, आनंद चाललाय. ही बातमी आळंदीपर्यंत पोहोचली. मुक्ताबाईंनी ज्ञानोबांना सांगितलं, दादा पंढरपूरला जाण्याच्या ऐवजी 13ला जाऊ, गोरोबा काकांना भेटू आणि मग पंढरपूरला जाऊ. ज्ञानोबांनी सांगितलं तसं. निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, मुक्ताबाई ही 4 भावंड आळंदीहून निघाली, 13ला आली, गोरोबा काकाच्या अंगणात आली. ही 4 भावंड आलेली आहेत हे पाहिल्याबरोबर भगवंतानी गरुडाला सांगितलं, आपलं गमळ गुंडाळण पंढरपूर गाठा. ही आळंदीची माणसं आली, फार हुशार, तेव्हापासूनच आळंदीची हुशार, हे फार हुशार म्हटले, आपल्याला शोधणारी आहेत म्हटले. चला म्हटले, आता तिघाचे तिघ गायब झाले, गुप्त गेले पंढरपूरला निघून. मुक्ताबाई आली, पाहते गोरोबा काकांचे हात फुटलेले. मुक्ताबाईंनी विचारलं, काका का तोडून घेतले हात, का मनस्ताप केला. अहो तुमचे हात तुटले, मडकी कशी बनवणार, मडकी नाही बनवली, प्रपंच कसा चालणार, आणि प्रपंचच नाही नीट करता आला तर परमार्थ कसा करणार. काय मुक्ताबाईचे शब्द आहेत. 8 वर्षाची चिमुकली मुक्ताबाई, पण जगातलं तत्वज्ञान गोरोबा काकांना बोलायला लागली. प्रपंचच नाही नीट झाला तर परमार्थ कसा होईल. आमचे गुरुजी गुरुरे भाऊ पाठामध्ये असताना एक वाक्य सांगायचे, पाठशाळेत आम्ही जिथं शिकलो ते पाठशाळेत असताना आमचे गुरुजी सांगायचे, ज्याला व्यवहार कळतो त्याला परमार्थ कळतो म्हणायचे. माणसाला व्यवहार कळायला पाहिजे, आणि ज्याला व्यवहारच कळत नाही त्याला परमार्थ काय कळेल महाराज. माणसाला व्यवहार फार चांगला कळायला पाहिजे. का, कारण आपल्याला परमार्थामध्ये कसं वागावं हे कळणं, यालाच व्यवहार म्हटलं जातं. माणसाला कळायला पाहिजे, आपण कसं बसावं, आपण कसं बोलावं, आपण कसं राहावं, आपण कसं वागावं, आपल्यावर काय बंधनं असावी ही माणसाला कळावी. व्यवहारामध्ये ही बंधनं पाळावी लागतात. परमार्थामध्ये आल्यानंतर हा व्यवहार पाळणं गरजेचं असतं. म्हणजे थोडंसं माफी मागून बोलतो, वाईट वाटून घेऊ नका, सगळीच अनेक मंडळी, पण आज दुर्दैवी परिस्थिती, प्रबोधनकार ही बंधनं पाळतोय का याचा कधीतरी विचार केला पाहिजे. थोडं स्पष्ट बोलायचं झालं तर, काही महाराजांच्या गाड्या जर हॉटेल पुढे उभा असतील तर काय करायचं महाराज, कोणाकडे बघायचं, आपण कोणाला आदर्श मानायचा. आजची परिस्थिती अशी आहे. आमचे वडील आम्हाला एक वाक्य सांगत असतात, हे प्रबोधनकार म्हणून फिरत असताना हे काचेचं भांड आहे, याला फार जपावं लागतं, याला फार जपावं लागतं. आमच्या वडिलांचे एक वाक्य मला, आता ही आमची जवळची मंडळी माझ्याबरोबर आलेत, फडावरची मंडळी आहेत, लहानपणापासून माझ्याबरोबरचे आहेत, त्यांना विचारा. आमचे वडील असं सांगत असतात, 2 तास एखादा कीर्तनकार काय बोलतोय याच्यापेक्षा 22 तास तो कसा वागतोय हे फार महत्वाचं असतं. आपलं दिनक्रिया, दिनचर्या फार महत्वाची. आपल्या साधनेची वेळ, आपल्या साधनेची साहित्य. अहो पूर्वी बघा तुम्ही, जुनी कीर्तनकार मंडळी बघितली, त्यांची ज्ञानेश्वरी गाथा बरोबर, गंधाची पिशवी बरोबर, एखाद्याच कपड्याची पिशवी विसरेल पण देवपूजेची पिशवी विसरणार नाही. आता आम्ही पंढरपूरला वारीला आलेली वारकरी बघतो,
चंद्रभागेला गेलेली ती अशी डुबकी मारून येतात आणि आल्यानंतर गोपीचंद एकाचा का दुसऱ्याचा पाणी तिसऱ्याचं आरसा चौथ्याचा कपाळ ह्याचं तिथेही जाऊन म्हणते लावा नाम लावा नाही ना. आपण जर हे व्रत स्वीकारलं तर मग पडता जड भारी नेमा नटळे विकलो तो सेवे जीवे एका भावी एकविध. परमार्थाचं व्रत असं आहे महाराज, हा पार्ट टाइम जॉब नाही. विठाला मुक्ताबाईंनी काकांना विचारलं, काका आता तुमचे हात तुटले, प्रपंच कसा करायचा, परमार्थ कसा होणार? काकांनी सांगितलं, मुक्ते काळजी करू नको. अगं असा एक कुंभार माझ्याकडे आलाय, माझ्यापेक्षा सुद्धा चांगली मडकी बनवतोय, माझ्यापेक्षा चांगली मडकी बनवतोय. मुक्ताबाईला हे वाक्य सहन झालं नाही. तुमच्यापेक्षा? हो, बोलवा त्या कुंभाराला, बघते एवढा चांगला बनवणारा मडकी कोण आहे. काकाने हाका मारायला सुरुवात केली. ओ कुंभार दादा, ओ कुंभार दादा. कुंभार दादा पंढरपूरला. कुठे आहे कुंभार दादा? कुठूनच आवाज येईना, काय येईना. शेवटी काकांनी मुक्ताबाईंनी सांगितलं, काका ते जाऊ द्या, मडकी कुठे आहे? म्हटलं हे बघ बाहेर आहे. मुक्ताबाईंनी ते मडकं घेतलं आणि एक एक मडकं पाहायला लागले आणि मुक्ताबाईच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले. ढसढसा मुक्ताबाई रडायला लागल्या. काकाने विचारलं, मुक्ती काय झालं रडायला? मुक्ताबाईंनी सांगितलं, काका या प्रत्येक मडक्याकडे बघा, प्रत्येक मडक्यावर शंख चक्र गदा पद्म ही चिन्ह उमटलेली आहेत. म्हणजे तुमच्या घरी जो काम करत होता तो सामान्य कुंभार नव्हता, विटेवरचा पांडुरंग परमात्मा होता तुमच्या घरी काम. काकांनी ते बघितलं, काकांच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले आणि गुरुबा काकांनी देवाला विचारलं, देवा माझ्यासारख्या सामान्य कुंभाराच्या घरी तू का ही कामं करावी? भगवंतांनी स्मित हास्य केलं आणि देवानी सांगितलं, काका मी तुमच्या जवळ आलो, तुमच्या संगतीत राहिलो आणि तुमच्या घरी कामं केली, याचं एकच कारण आहे, वैष्णवा संगती सुख वाटते जीवा. विठाला सुख वाटते जीवा आणि कमी देवा काही नेनी. गायनाचे उडिया बोलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने ढोबार कुमार. काहिनी गायनाची ओढिया पोलिया छंदी मनाच्या आनंदी आवडीने. विठाला विठाला पहिल्या चरणाचा विचार आतापर्यंत आपण करून आलो. राहिलेली 3 चरण फक्त लावून देतो. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा अनेक मी देवा काही नेने. याच्यामध्ये आम्हाला प्राप्त झालेलं सुख आम्ही इतरांना देऊ लागलो. देत असतानाची माध्यमं कोणती? गायनाची ओढी आपुलिया छंदे मनाच्या आनंदी आवडीने आम्ही गाऊ लागलो, नाचू लागलो, उड्या मारू लागलो. वैष्णवाच्या संगतीमध्ये गावं, नाचावं आणि उड्या माराव्या. ऐका, गावं किती गावं? गाता गाता गाणियात विरोनी जाय, तुका प्रेमी नाचे गाय, गाणियात विरोनी जाय किंवा देवाचे आचाडे अळवावे देवा, अशा पद्धतीचं गाणं असावं. नाचे किती नाचावं? नाचू कीर्तनाची रंग ज्ञानदीप लावू जगी. मी एक गमतीचं वाक्य सांगतो, माणसाने नाचावं, खरंच नाचावं, प्रेमाने नाचावं, पण कीर्तनातच नाचावं, हे तितकंच खरं आहे. आता अलीकडली पिढी कुठेही नाचते, पण कुठेही नाचू नये महाराज. जेथे विटूचे देऊळ तेथे तुकयाचा गोंधळ. याचा अर्थ नाचणं आपलं अधिष्ठाना पुढेच असावं. गाये नाचे उडे आपोलिया छंदे, हे सगळं चाललं कसं? मनाच्या आनंदे आवडीने, मनाच्या आनंदाने हे सगळं चाललं. आता मनाच्या आनंदाने हे म्हणत असताना मनामध्ये आनंद हा कधी निर्माण होईल? मन जेव्हा गुणातीत होईल तेव्हा आनंद निर्माण होईल. असं आहे, मन तमोगुणामध्ये गेलं की मनुष्य आळशी बनतो, मन रजोगुणामध्ये गेलं की मनुष्य चंचल बनतो आणि मन सत्वगुणामध्ये गेलं की मनुष्य स्थिर बनतो. मी एक उदाहरण देऊन पुढे जातो. मन तमोगुणामध्ये गेलं मनुष्य आळशी बनतो,
50-50 विद्यार्थी आहेत आणि पुढं बसलेल्या पोरांनी आळस दिला. गुरुजींनी त्याच्याकडे बघितलं आणि विचारलं, का रे म्हटलं तुला कळतंय का? पुढं बसून आळस द्यायला लागला. बाकीची मुलं किती शांत आहेत बघ. ते पुढच्या पोरांनी सांगितलं, गुरुजी सगळ्यालाच आळस आलाय पण ते आळस द्यायला सुद्धा आळस करतात, इतके आळशी आहेत म्हटला. हे तमगुणाचा परिणाम आहे महाराज. रजोगुणाचं काय आहे? हे रज याची कारणे जेव्हा ते रंजवू जाणे ज्ञानोबा बोलतात, त्या रजोगुण चंचलतेकडे घेऊन जातो आणि सत्वगुण स्थिरतेकडे घेऊन जातो आणि या तीनही गुणाच्या पलीकडे जाणं याला गुणातीत म्हटलं जातं. मनाच्या आनंदी आवडीने. कुणीतरी तुकाराम महाराजांना विचारलं, महाराज असं नाचण्यामध्ये उड्या मारण्यामध्ये लज्जा भीती? महाराज सांगतात, लाज भय शंका मान नकळी साधन या परते. आम्हाला आता लाज भय शंका आणि मान याचा काही संबंध राहिला नाही. या 4 गोष्टीच्या पलीकडे पोहोचलो. एक वाक्य सांगतो, लाज भय शंका आणि मान याच्या पलीकडे ज्याला पोहोचता येतं त्यालाच खरा परमार्थ कळाला. परमार्थामध्ये असावं लागतं. इथं लाजून उपयोग नाही, इथं भिवून उपयोग नाही, शंका आणू नये आणि मान अपमानाची कधी अपेक्षा ठेवू नये. याच्या पलीकडे पोहोचणं. लाज भय शंका दुराविला मान नकळे साधन या परते. तेव्हा गायनाचे उडे आपुलिया छंदे. मग तुकाराम महाराजांना देवाने विचारलं, तुकोबारा वैष्णवाच्या संगतीमध्ये सुख झालं म्हणतात, वैष्णवाच्या संगतीमध्ये गाऊ लागलो नाचू लागलो म्हणता, वैष्णवाच्या संगतीमध्ये लज्जा भीतीच्या पलीकडे पोहोचलो म्हणता. मग जर इतकं सगळं तुम्हाला वैष्णवाच्या संगतीत मिळालं असेल तर माझा काही उपयोग आहे की नाही? का मी उगीच कटेवर हात ठेवून उभा राहिलोय? उगीच उभा राहिलो का? तुकाराम महाराजांनी सांगितलं, देवा तसं नाही. हे सगळं मिळालं खरं पण हे टिकणं महत्वाचं असतं. मिळणं वेगळं आणि टिकणं वेगळं. ऐका जरा पुढे बोलतो. याला तत्वज्ञानामध्ये योगक्षेम म्हटलं जातं. अप्राप्तस्य प्राप्तिर योगा आणि तस्य रक्षणम क्षेमा. म्हणजे अप्राप्त वस्तू प्राप्त होणं हा योग आहे आणि प्राप्त झालेली वस्तू टिकणं हा क्षेम आहे. प्राप्त होणं सोपं असतं, मिळणं सोपं असतं पण टिकणं कठीण असतं. नाही कळालं तर उदाहरण देऊ. माळ घालणं सोपं असतं, कुठलं बोलू का आता? पण घातलेली माळ टिकणं कठीण असतं महाराज. माणसं माळ घालायला गडबड करतात पण ती टिकविण्याकरता माणसाच्या मनामध्ये फार स्थैर्य लागतं महाराज. आणि त्यामुळे महाराज सांगतात, हे सगळं मिळालं पण हे सगळा सांभाळ करायची जबाबदारी तुझी आहे. अभंग आवडले
श्रीराम हे मनाची आनंद आवडीने मनाची आनंदे मनाची आनंदे मनाची आनंदे मनाची आनंदे मनाची आनंद आवडीने गायनाचे सांभाळावे गायनाचे ओढे आपुलिया छंदे मनाच्या आनंदी आवडीने अभंगाच्या शेवटच्या चरणातून महाराजांनी भगवंताला एक प्रार्थना केली. काय प्रार्थना? की आपुल्या सायासे आम्हा जगदीशी सांभाळावे, आमचा सांभाळ आपल्या साहसाने करा. या बदल्यात आम्ही काय करू? गायनाचे ओढे आपुलिया छंदे मनाच्या आनंदी आवडीने. या चारही चरणाचा विचार करत असताना शेवटच्या चरणातली भाषा ही प्रार्थनेची भाषा आहे. आपण देवाकडे प्रार्थना करावी की आमच्याकडे आलेली ही जी वृत्ती आहे ही वृत्ती टिकावी. वृत्ती येणं आणि आलेली वृत्ती टिकणं या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. इथं उपस्थित असलेली वेगवेगळ्या क्षेत्रातली मंडळी आहेत. आपण वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी मंडळी आहेत. विशेष करून मला आनंद याचा वाटला की तरुण मंडळी मोठ्या संख्येने आहेत. खरं तर एरवी तरुण पिढी कीर्तनाला येणं आणि कीर्तन ऐकायला बसणं आणि कीर्तनाचं नियोजन करणं हे तसं अनेक गावामध्ये दुरापास्त आहे. पण मला असं वाटतं की त्या दृष्टीने हे हिवरडा नावाचं गाव मोठं भाग्यवान आहे. इथं तरुण मंडळी सगळे आहेत. आणि मला असं वाटतं म्हणजे मला कधी खरं तर माझा काही फार परिचय या भागामध्ये नाही किंवा मी या भागामध्ये फार कमी आलो म्हणा किंवा आलोही नाही असं म्हणायला हरकत नाही. महाराजांचाही फार तसा काही फार पूर्वीपासून परिचय असं नाही. आत्ताच अलीकडल्या काळात महाराजांचा परिचय झाला. पण तरीसुद्धा माझ्याकडे ही कीर्तनाची सेवा आली. याचं कारण मला असं वाटतं की इथं सगळे नियोजन करणारे तरुण आहेत, वादक तरुण आहेत, गायक तरुण आहेत, महंत तरुण आहेत. महाराज तरी म्हातारा कशाला तरुण म्हणून माझ्याकडे आला असेल तरी म्हणायला हरकत. सगळी बघा तुम्ही सगळी तरुण मंडळी आहेत. आणि खरं तर हा संप्रदायाचा सुवर्ण काळ आहे महाराज की इतकी सगळी तरुण मंडळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये कीर्तन आणि प्रवचनाच्या माध्यमातून हरिभजने हे ढवळलेले जग रात्रंदिवस प्रवास करून ज्या त्या गावामध्ये जाऊन सगळा लोकजागर हा जो चालू ठेवलाय. ज्ञानोबाराय तुकोबारांना अभिप्रेत असणारा, नामदेवांना अभिप्रेत असलेला नाचू कीर्तनाची रंगी ज्ञानदीप लावू जगी हा जो जगी शब्द आहे तो जणू काही साध्य होण्याच्या दृष्टीने आपल्याला दिसून येतोय. आणि म्हणून सगळ्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो. विशेष करून सगळ्या तरुण मंडळींना, युवक मंडळींना. स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य आहे महाराज. स्वामी विवेकानंदांनी असं सांगितलं, युवक शब्दामध्ये 3 अक्षर आहेत. एक यु आहे, दुसरा व आहे आणि तिसरा क आहे. यु शब्दाचा अर्थ युधिष्ठिर, व शब्दाचा अर्थ वसिष्ठ आणि क शब्दाचा अर्थ कर्ण. त्यामुळे युधिष्ठिराची सत्यता, वसिष्ठांचं ज्ञान आणि कर्णाचं दान या 3 गुणाचा संगम म्हणजे युवक असतो. ती युवक शक्ती या 3 गुणांनी युक्त असते आणि ती युवा शक्ती या निमित्ताने सप्ताहाच्या निमित्ताने जागृत झाली असं म्हणायला हरकत नाही. श्री गुरु दत्तात्रेयांचं हे संस्थान आणि पूज्य श्री महाराज महंत आमचे बाजीराव शास्त्री महाराज या संस्थांची अधिपती आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने या गावावर असणारी सगळ्यांची असणारं जे प्रेम त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने हा उत्सव संपन्न होतोय. पुन्हा एकदा ही झालेली सेवा भगवंताच्या चरणी, ज्ञानोबाराय तुकोबारांच्या चरणी आणि मी ज्या परंपरेत जन्माला आलो त्या मानकोजी बुधले महाराजांच्या चरणी ही सेवा समर्पित करतो आणि याच ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर हरी हरी जय विठ्ठल जय हरी हरी जय विठ्ठल जय